स्वामी समर्थांच्या पहिल्या छायाचित्राची सत्यकथा। स्वामी समर्थांचा पहिला फोटो चक्क कोडॅक कंपनीने काढला होता। तीच कोडॅक कंपनी ज्यांनी फोटोग्राफी फिल्म्समध्ये अक्षरशः क्रांती केली होती आणि फोटोग्राफी सामान्य लोकांपर्यंत आणून ठेवली होती। अर्थात येऊ घातलेल्या डिजिटल युगाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि जानेवारी 2012 मध्ये कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली। असो, तो विषय वेगळा आहे। तर श्री स्वामी समर्थ यांच्या कोडॅकने काढलेल्या पहिल्या फोटोची कहाणीही फार रंजक आहे। स्वामी समर्थ यांची कीर्ती सगळीकडे दुमदुमत होती। त्यांच्या चमत्कारांच्या कथांनी मुंबईतील वर्तमानपत्रांचे रकाने भरून वाहत होते। मुंबईतील ब्रिटिश सरकारनेही याची दखल घेऊन अक्कलकोटच्या राजाला स्वामी समर्थ यांची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले होते। कोडॅक कंपनीची ती सुरुवात होती। आपल्या कंपनीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कंपनी प्रसिद्ध व्यक्तींचे छायाचित्रे काढण्याचे तंत्र अवलंबिले होते। स्वामींची कीर्ती आता ब्रिटिश सरकारमार्फत कोडॅक कंपनीकडे पोहोचली। कंपनीला स्वामींचा फोटो काढला तर आपल्या कंपनीला लोकप्रियता लाभून चांगला फायदा होऊ शकतो असे वाटले। त्या अनुषंगाने त्यांनी एक युरोपियन फोटोग्राफर खास कॅमेरा आणि आवश्यक त्या छायाचित्रणाच्या साधनांसह भारतात पाठविला। फोटोग्राफर ताबडतोब अक्कलकोट येथे आला आणि स्वामींच्या काही भक्तांपाशी त्याने त्याच्या भारतात येण्याचे कारण सांगितले, परंतु भक्तांना त्यात स्वारस्य वाटले नाही आणि स्वामी समर्थांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय काढता येणार नाही अशी सूचनाही त्यांनी फोटोग्राफरला केली। फोटोग्राफर त्यांच्या नकारात्मक प्रतिसादाने थोडासा नाराज झाला आणि मनातल्या मनात त्याने स्वामींचा फोटो काढण्याचे आव्हान स्वीकारले। गुपचूप स्वामींचा फोटो काढून आपण त्यांना नेऊन दाखवू असे त्याने ठरविले। स्वामी समर्थ आणि त्यांचे भक्त जिथे बसायचे त्या जागेपासून दूर आणि कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्याने कॅमेरा आणि ट्रायपॉड सेट केला। आपले फोटोग्राफी तंत्रविज्ञान हे निरक्षर भक्तांच्या बुद्धीपलीकडील आहे, त्यामुळे विरोध होणार नाही असे त्याला वाटले आणि झालेही तसेच। सगळ्यांच्या नकळत त्याने स्वामी समर्थांचा एका विशिष्ट कोनातून फोटो घेतला। स्वामींच्या परवानगीशिवाय फोटो काढल्यानंतर तो खुश झाला आणि आपले आव्हान पूर्ण झाले असे त्याला वाटले। त्याने वेळ निवडता फिल्मची प्लेट डेव्हलप केली, त्याचे प्रिंट्स घेतले आणि मोठ्या आनंदाने तो स्वामींकडे आला। स्वामींची फोटोवरील प्रतिक्रिया बघण्याची त्याला उत्सुकता होती। त्याने स्वामींच्या फोटोची प्रिंट स्वामींच्या हातात दिली, पण स्वामींनी जसा फोटो हातात घेतला तसा एका भक्ताच्या हातात दिला। भक्ताने फोटो पाहून खंडोबाचे छायाचित्र किती अप्रतिम आले आहे असे म्हटले। त्याने तो फोटो दुसऱ्या भक्तांकडे दिला, त्याने हा तर प्रभू श्री रामांचा फोटो आहे असे म्हटले। आता तो फोटो सर्व भक्तांमध्ये फिरू लागला आणि प्रत्येकाने त्यांच्या वैयक्तिक कुलदैवताला त्या फोटोत बघितले। आता आश्चर्यचकित होण्याची पाळी फोटोग्राफरवर आली। मी स्वामींचा फोटो काढला आणि प्रत्येकजण वेगळेच नाव घेतो आहे, हे बघून कमाल आहे। तुम्हाला तुमच्या स्वामींचा फोटो ओळखता येत नाही काय, असे त्याने लोकांना म्हटले। त्या फोटोग्राफरने तो फोटो स्वतःच्या ताब्यात घेतला आणि स्वामींना विनंती केली की हा तुमचा फोटो आहे, कृपया कसा आला आहे ते सांगा। स्वामींनी फोटो हातात घेऊन मिस्किलपणे निरखला आणि त्यांना हसू आले। फोटोग्राफर भांबावून गेला, तो प्रश्नार्थक नजरेने स्वामींना बघू लागला। स्वामींनी त्या फोटोग्राफरकडे बघितले आणि म्हणाले, मी खरंच इतका मजेशीर दिसतो का, असे म्हणत फोटो पुन्हा फोटोग्राफरकडे दिला। फोटोग्राफरने पुन्हा फोटो बघितला आणि त्यावर माकडाचे चित्र बघून भयंकर दचकला। आपण जो स्वामींच्या परवानगीशिवाय फोटो काढण्याचा शहाजोगपणा आणि तंत्रावर विसंबून राहण्याचा अतिआत्मविश्वास दाखविला, त्याचे हे फलित आहे ह्याची जाणीव त्याला झाली। फोटोग्राफरने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला, महाराज, आमची ही एक नवीन कंपनी आहे आणि आम्हाला भारतातील संतांचे फोटो प्रकाशित करून ते लोकप्रिय करण्याची इच्छा आहे। मला तुमचा फोटो काढण्यासाठी येथे युरोपहून खास पाठवले आहे। कृपया दयाळू व्हा आणि मला आपला फोटो घेण्यास परवानगी द्या। आपले चित्र पवित्र आहे आणि आपल्या अनेक भक्तांना स्वतःच्या घरात ठेवता येईल आणि आपल्या दर्शनाचा लाभ घेता येईल।
स्वामी समर्थांनी हस्त त्याला फोटो घेण्याची परवानगी दिली. त्याने पुन्हा एकदा फोटो काढला आणि तो इतका छान आला की प्रत्येकाने त्या फोटोचे कौतुक केले आणि फोटोग्राफरची तारीफ केली. तोच हा फोटो